आपण बाप्पाची खिरापत गौराईचा फराळ ही सिरीज बघत आहोत। गौराई येते तेव्हाचे 2-3 दिवस तर खूपच घाई गडबडीचे असतात। अशा वेळी झटपट तयार होणारे किंवा आपण अगोदर सुद्धा यातील 2 प्रकार करून ठेवून आयत्या वेळी बाप्पाच्या खिरापतीला दाखवू शकतो। स्वागत आहे आपणा सर्वांचे भाग्यश्री हेल्दी रेसिपीज अँड टिप्स या यूट्यूब चॅनलवर। चला तर मग बघूया झटपट व पौष्टिक होणाऱ्या खिरापती। पंचखाद्य खिरापत ह्यात 5 ख म्हणजेच खारीक, खोबरं, खसखस, खडीसाखर व किसमिस हे 5 पदार्थ वापरायचे असतात व आपल्या आवडीनुसार आपण ड्रायफ्रूट पण वापरू शकतो। आता आपण चौथा पण तिखटाचा एक प्रकार बघणार आहोत, तो म्हणजे वाटली डाळ। ही डाळ पण अतिशय खमंग व चविष्ट होते, तसेच झटपट होते। आपण चॅनलला सबस्क्राइब केले नसल्यास जरूर करा। रेसिपी आवडल्यास कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा, लाईक करा, शेअर करा। खूप खूप धन्यवाद। नैवेद्यासाठी आपण जे पंचखाद्य करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला ही काळी खारीक लागणार आहे। ही काळी खारीक स्वच्छ धुवून घ्यायची आहे, कारण ह्याला बरीच माती असते। स्वच्छ धुवून एका कापडाने मी पुसून घेतली आहे, कोरडी करून घेतली आहे। आता त्याचे आपण तुकडे करून घेऊ, तसेच खोबरं किसून घेऊ। पाव कप किसलेलं सुकं खोबरं भाजून घेऊ अगोदर। मंद गॅसवर असं छान खरपूस भाजून घ्यायचं आहे। आपलं हे खरपूस खोबरं भाजून तयार आहे। आता आपण हे काढून घेऊ आणि कढई गरम असतानाच आपल्याला त्याच्यामध्ये खसखस टाकायची आहे। आपली कढई गरमच आहे, त्याच्यामध्ये आपण थोडीशी खसखस भाजून घेऊ। त्याच कढईत आपण 1 चमचाभर तूप घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स तळून घेणार आहोत। ड्रायफ्रूट पण मंद आचेवर खमंग तळून घ्यायचे आहे। आपले खरपूस रंगावर आता छान ड्रायफ्रूट तळून झाले आहे, ते काढून घेऊ। थोडं तूप आपलं शिल्लक आहे कढईमध्ये, त्याच्यातच आपण खारीक पण परतून घेणार आहोत। खारीक पण अशी खमंग परतून घ्यायची आहे। ही खारीक पण आपली परतून झाली आहे, आपण ही पण काढून घेऊ। आता ही खारीक आता गार झाली आहे, ही आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेऊ। त्याच्यामध्ये आपण खोबरं आणि खसखस बारीक केली होती ते घालू। तसेच आपण जे ड्रायफ्रूट तळून घेणार, आता आपण हे खसखस आणि खोबरं भाजून घेतलं होतं ते पण आपण टाकून घेऊ। तसेच आपण जे ड्रायफ्रूट तळून घेतले होते ते पण टाकणार आहोत। आणि इथे मी आयुर्वेदिक खडीसाखरेची पूड करून घेतलेली आहे, ती 2 चमचे टाकायची आहे। तर हे परत आपण मिक्सरला एकदा फिरून घेणार आहोत। आपलं हे पंचखाद्य आता तयार आहे। आपण अशीच खिरापत म्हणून किंवा पंचखाद्य असं सुकं सुद्धा आपण देऊ शकतो, किंवा मग त्याच्यामध्ये आपण तूप टाकून लाडू सुद्धा वळू शकतो। त्याला आपण आता थोडंसं पातळ केलेलं तूप टाकून घेणार आहोत आणि आपल्याला याचे असे छोटे छोटे लाडू वळून घ्यायचे आहे। हे लाडू अतिशय पौष्टिक आणि चविष्ट लागतात। असेच आपण सर्व लाडू वळून घेऊ। आपण बाप्पाच्या नैवेद्यासाठी अतिशय पौष्टिक असे खजूर लाडू बघणार आहोत। त्याच्यासाठी मी काळे सॉफ्ट असलेले खजूर घेतलेले आहे। हे खजूर स्वच्छ धुवून त्याच्या बिया काढून घेतल्या आहे। ते खजूर अगदी सॉफ्ट असतात, हातानेच त्याच्या बिया इझिली निघतात। आता आपण पुढे एका पॅन मध्ये मखाने घेतले आहे। मखाने आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे। आपले मखाने छान भाजून झाले आहे, अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे आहे हे। आता आपण एका ताटलीत काढून घेऊ आणि ह्याची गार झाल्यानंतर आपल्याला याची पावडर करून घ्यायची आहे।
तर याच पॅन मध्ये आपण थोडं तूप घेणार आहोत. तूप घेऊन आपण खजूर आपल्याला त्याच्यामध्ये भाजून घ्यायचे आहे. 1 चमचाभर साजूक तूप. हे पण असे बारीक बारीक होत जातात. जसं जसं गरम होईल तसं तसं पॅन मध्ये मध्ये आपल्याला हलवत राहायचं आहे. हे 5 ते 10 मिनिटातच व्यवस्थित असं छान मिक्स होऊन त्याचा गोळा होतो. आता हे आपले खजूर छान एकजीव झाले आहे. तुम्हाला याच्यापेक्षा पण झटपट हवा असल्यास तुम्ही खजूर मिक्सर मधून फिरून घेतलं तरी पण चालेल, पण हे लगेच होतं गरम पॅन मध्ये मेल्ट, असं छान मऊसूत गोळा तयार होतो त्याचा. आता त्याच्यामध्ये आपण बारीक केलेली मखाण्याची पूड घालून घेणार आहोत. ही पण आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायची आहे. तसेच आपण इथं पाव कप मिल्क पावडर घेणार आहोत. मिल्क पावडरने त्याचा स्वादही वाढतो आणि पोषण मूल्यही वाढते. ते पण आपल्याला असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं मिश्रण हे गार झालं आहे. आता आपण हे मिक्सर मधून फिरून घेऊ. पल्स मोडवरच आपल्याला 1-2दा फिरून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण आपलं काढून घेऊ. आपण त्याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट ऍड केले होते बारीक करताना. ड्रायफ्रूट पण आपल्याला आवडीनुसार आपण तळून घेतले तरी चालतील थोड्या तुपामध्ये. आता हे आपलं थोडंसं तुपाचा हात लावून आपण छोटे छोटे लाडू वळून घेऊ. खवा मोदक करण्यासाठी इथं पण अर्धा कप खवा घेतला आहे. खवा ताजा घ्यायचा आहे. तो असं व्यवस्थित हाताने मोकळा करून घेतला आहे. आता आपल्याला हा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. मंद आचेवर भाजायचा आहे, म्हणजे खवा खाली करपणार नाही. असं आपण परतून घेऊ छान मंद आचेवर 1-2 ते 5 मिनिटासाठी. खवा आपला छान भाजला गेला आहे. हा आता असा पातळ दिसतो आहे, पण जरा वेळाने गार झालं की तो बरोबर आळून येतो. आणि खवा आपल्याला साखर खवा गार झाल्यावर मिक्स करायची आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊ. खवा आपला छान भाजून झाला आहे. आता हा जरी पातळ दिसत असला तरी जरा वेळाने तो आळून येतो. थंड झाल्यानंतर घट्ट होईल आणि आपल्याला थंड झाल्यानंतरच याच्यामध्ये खडी साखरेची पिठी साखर मिक्स करायची आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊ. आपला तर खवा गार झाला आहे, कोमटसर गार झाला आहे. आता आपण साखर मिक्स करून घेऊया. ही मी खडी साखरेची पिठी साखर करून घेतलेली आहे. ती आपण पाव चमचा घेतली आहे. आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून अजून त्याला 5 ते 10 मिनिटं तसेच ठेवणार आहोत, म्हणजे अजून ते मिश्रण थोडंसं घट्टसर होईल. मग आपण याचे मोदक करूया. आता हे खव्याचं आपलं मिश्रण एकदम गार झालं आहे. आता आपण ही अशी मोदक पट्टी घेतली आहे. त्याला आपण आतून थोडंसं तेलाचा किंवा तुपाचा हात लावून घ्यायचा आहे. इथे मी तूप घेतलं आहे. ही मोदक पट्टी बंद करायची आणि त्याच्यामध्ये थोडासा खवा घेऊन त्याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे आपल्याला. हे अशा प्रकारे केलेले मोदक अगदी झटपट होतात. खवा आदल्या दिवशी आणून ठेवला, भाजून ठेवला तरी पटकन आपण वेळेवर साखर मिक्स करून याचे खव्याचे मोदक करू शकतो. जेव्हा महालक्ष्मी येतात त्या 2-3 दिवस खूपच गडबड असते. अशा वेळेस आपण गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी असे झटपट होणारे 2-3 गोष्टी बघणार आहोत, की जेणेकरून आपण ह्या करून ठेवू शकतो, किंवा तयारी जरी करून ठेवली तरी आपण ऐन वेळेस झटपट करू शकतो. आता असेच आपण हे बाकीचे पण मोदक पट्टीत भरून घेऊ.
आता ही आपण मोदक पट्टी खोलून घेऊ आणि हे आपले छान मोदक तयार आहे। त्याला आपल्याला एक केशरची एक काडी लावून घेऊ। अशा पद्धतीने आपण बाकीचे पण सर्व मोदक करून घेऊ। वाटली डाळ करण्यासाठी आपण अर्धा कप हरभऱ्याची डाळ घेतली आहे। ती 3 ते 4 तास पाण्यामध्ये भिजवून अशी बारीक करून घेतली आहे। अशी जाडसर वाटायची आहे, खूप बारीक नाही करायची आपल्याला। आणि डाळ भिजवताना डाळ भिजेल इतपतच पाणी घालायचं आहे, म्हणजे पातळ होत नाही। त्याच्यासाठी आपण हिरवी मिरची, आलं याची पेस्ट पण करून घेतली आहे। ती आपण डाळ बारीक करताना सुद्धा घालू शकतो, पण मी वेगळी करून घेतली आहे। आपण एक पॅन ठेवला आहे गॅसवर, त्याच्यामध्ये थोडं तेल घेतलं आहे। तेल तापलं की त्याच्यामध्ये मोहरी घालायची आहे, जिरं घालायचं आहे, पाव चमचा हळद, हिंग आणि आपण जे वाटण करून ठेवलं आहे ते घालणार आहोत। आणि आपल्याला ही वाटलेली डाळ त्यामध्ये टाकायची आहे। व्यवस्थित परतून घ्यायची आपल्याला। त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ आणि कोथिंबीर टाकून आपण व्यवस्थित हलवून झाकण ठेवून आपल्याला तिथे एक वाफ येऊ द्यायची आहे। अगदीच कोरडं वाटलं तर पाण्याचा शिपका मारायचा, पण छान ओलसर असेल तर काही आवश्यकता नाही पाण्याचा शिपका मारायची। याला असं एक बारीक गॅसवर एक छान वाफ आली की ते छान आपली मोकळी मोकळी डाळ तयार होते। आपण झाकण ठेवून घेऊया। आता आपल्या डाळीला छान वाफ आली आहे, पण थोडीशी त्याच्यामध्ये अर्धा चमचा साखर आणि लिंबू पिळून घेणार आहोत। आणि आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे। अशी आपली छान अशी मोकळी आणि अतिशय टेस्टी अशी डाळ तयार आहे।